मंडळी नमस्कार। 26 मे 2025 या तारखेला सोमवती अमावस्या आहे, तसेच शनी जयंती आहे। या दिवशी विशिष्ट संयोग घडून येत आहे। ग्रहस्थितीप्रमाणे या दिवशी मालव्य योग, सर्वार्थ सिद्धी योग, बुधादित्य योग, त्रिपुष्कर योग असे अनेक शुभ योग निर्माण झालेत। सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे सोमवती अमावस्या। या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी आपण तर्पण, दान, पुण्य करू शकतो। या दिवशी पिंपळ पूजन अवश्य करावे, तसेच मामा भाच्यांनी एकत्र जेवण करावे। ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा। जे काही कराल ते मनापासून करा। देवाला हेतू समजतो। शनी उपासनेमध्ये मामा भाच्याची जोडी खूप महत्त्वाची असते। विशेषतः शनी शिंगणापूर या ठिकाणी मामा भाच्यांनी दोघांनी एकत्र यावे, देवाचे पूजन करावे, उपासना करावी। सध्या मीन राशीत शुक्र, शनी, राहू तसेच नेपच्यून हे 4 ग्रह आहेत। हा चतुर्ग्रही योग आहे। शनी उपासनेमध्ये विशेष फुलांचे महत्त्व आहे। निळ्या रुईचे फूल, जास्वंदी, शमीचे फूल, अपराजिता या फुलांनी शनिदेवाची उपासना करावी। मोहरीचे तेल अर्पण करावे। मोहरीचे तेल नसेल तर तिळाचे तेल अर्पण करावे। अंध, अपंग, म्हातारे या लोकांना सूर्यास्तानंतर गोडधोड द्यावे। तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच तुमच्याकडे कार्यरत असलेले कामगार यांना आदरपूर्वक वागणूक द्यावी, त्यांना गोडधोड द्यावे। तसेच शनी स्तोत्र म्हणावे, शनी चालीसा, शनी महात्म्य, शनीची आठवतील ती स्तोत्रे, शनीचे वैदिक, पौराणिक, तांत्रिक, वैदिक मंत्र, बीज मंत्र यांचा जप करावा। 21 दिवस 21 वेळा जर शनी चालीसा आपण म्हटली, अगदी तालासुरात व्यवस्थित आनंदाने म्हटली, तर आपल्याला नक्की अनुभव येईल की कुठलाही आजार मुळापासून त्याचे उच्चाटन होते आणि आत्मविश्वास द्विगुणित होतो। जगायचे सामर्थ्य मिळेल। त्यामुळे जीवन व्यक्तीचे या गोष्टींमुळे बदलून जाईल। शनिदेवाच्या पत्नीची जे नावे आहेत त्यांचे आपण उच्चार केला, त्यांचा आपण जप केलात तर शनिदेव त्यामुळे प्रसन्न होतात। शनिदेवाच्या पत्नीची नावे पुढील प्रमाणे आहेत: ध्वजनी, धामनी, चापी, कंटकी, अजा, महिषी, तुरंगमा, चैव, कंकाली, कलहप्रिया, कलही असे शनी उपायांमध्ये ह्या नावांचे अतिशय महत्त्व आहे। तसेच शनी स्तोत्र आणि शनी भार्या स्तोत्र, शनी भार्या स्तोत्र नाही म्हटले आणि हे नावे घेतली शनी पत्नीची तरी शनिदेव प्रसन्न होतात। शनिदेवांना जी व्यक्ती आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवते अशी व्यक्ती आवडते। शनी अमावस्येला स्नान, दान, जप, ध्यान, उपासनांचे फल निश्चितच द्विगुणित होऊन मिळते। या दिवशी स्नान करताना नर्मदा नदीचे स्मरण नक्की करावे, त्याने नर्मदा स्नानाचे पुण्य मिळते। शनी हे फलदाता आहेत, त्यामुळे आपल्याला जे काही मागितले असेल त्या कुठल्याही गोष्टीच्या पूर्ततेसाठी शनिदेव अनंत हाताने आपल्या मागे उभे राहतात। सतत नामस्मरणाने योग खेचून येतात, आपल्या मनासारखे होते। ही माहिती आपल्याला आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा।